पुढचा बॉल तिथे विकेट ती माघारी परतली आहे. बॅटची हलकीशी कडा आणि विकेट किपरनं टिपला आणखीन एक झेल संपवलाय पहिल्या खेळाडूचा खेळ. आउट. अनुसरून इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ती पाहायला मिळतीये. पुढचा बॉल समोर उडवलाय बाणाच्या वेगानं समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पहिला धमाकेदार हिट षटकार. काराच्या मदतीने जाऊन पोहोचलाय 9. इथे पुढचा बॉल स्टेप आउट करून पुन्हा एकदा फटका सजवायचा होता डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. तिथे चेंडू विसावला गेलाय. 5 चेंडू इथे समाप्त झालेत. पुढचा बॉल तिथे ओव्हर कव्हर दर्शनीय फटका त्याची निवड केली होती परंतु फटका फसलाय. योग्य कलेक्शन टिपलाय जेल आणि एक महत्वाचा बॅटर ते माघारी परतलाय. गॉन. दिलीप आलाय ओव्हर क्रमांक 2 करिता. दिलीपला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर पवन तो आपल्याला नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. विनय स्ट्राईक एंड वरती आहे. दिलीप आपल्याला विनंती असणार आहे सेकंड इनिंग मध्ये आपल्यालाच बॅटिंग करायची आहे. थोडंसं स्पीडअप करा. उडवलाय बॉलला पुलचा फटका सजवायचा होता. प्रोटेक्शन आहे तिथे. एक सोपा झेल तो सोडलाय. लेझी क्रिकेट त्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. इथे कॅच ड्रॉप झाली आहे. पहिल्या चेंडूवरती सन्मान तो दिला गेलाय. कॅच पुन्हा एकदा ड्रॉप झाली आहे. पुढचा बॉल फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर दिसतंय. तिथे क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांक्षाने प्रयत्न करतोय. प्रयत्न सुरेख होते परंतु इथे कॅच पुन्हा एकदा ड्रॉप झाली आहे. दुसऱ्या बॉलवरती दुसरी कॅच ती हातातनं निसटली आहे. सातत्यानं दुसरी चूक ती पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा सिंगल ती कंप्लीट केली जाईल मैदानाच्या आतमधनं. स्कोर कार्ड 12. पुढचा बॉल बॅट लाईन वरचा बॉल त्याला पनिश करायचं होतं परंतु दिशा ती चुकीची निवडली. डिक्लेअर झोनच्या दिशेनं इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 13. 3 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ तो या षटकात शेष राहतोय. पुढचा बॉल उडवलाय फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक जज करताय. चेंडू खाली येत आहेत आणि टिपलाय आणखी एक झेल. महत्वाचा बॅटर विनय त्याच्या पारीचा अंत झालाय स्वस्तात. चाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अडचणींमध्ये सातत्यानं वाढ झाली आहे. चांगल्या लाईन लेंथ वरती इथे दिलीपची गोलंदाजी ती पाहायला मिळाली आहे.
4 चेंडू इथे समाप्त झाले. 13 धावेवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. पुढचा बॉल हलक्याशा हाताने डिलिव्हर केलाय. स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली, परंतु इथे लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर असं दर्शवलं गेलंय. एक्स्ट्रा स्वरूपात इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. 14 या आकड्यावरती स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलंय. संध्याकाळच्या सत्रातील एक महत्वाची मॅच या स्पर्धेच्या निमित्तानं पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतोय. चांगला बॉल इथे पेसचा यूज केलाय. खांद्याचा योग्य पद्धतीने वापर केला आणि विकेटच्या मागे योग्य पद्धतीने उसळी घेऊन चेंडू विसावला गेलाय. डॉट बॉल कंप्लीट केला गेलाय. शेवटचा अंतिम बॉल या षटकात अजूनही शेष राहतोय. दिलीप कमालीची गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये विचार केला तर. पुढचा बॉल कट केला, इनफिल्डच्या वरनं खेळलाय. तिथे फटका तो सुरेख सजवला गेला होता, परंतु डिक्लेअर झोन असं दर्शवलं गेलंय. एक धाव तिथे स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 15. 2 षटक इथे समाप्त झालेत. अजूनही 2 षटकांचा खेळ पहिल्या इनिंग मध्ये ते शेष राहत आहे. लवकुश इथे गोलंदाजी ट्रॅक वरती येताना आपण पाहतोय. इंडियन आर्मी मध्ये कार्यरत असणारा एक खेळाडू आपण पाहतोय. चांगला ऑलराऊंडर आहे. पहिला बॉल सरप्राईज केलं इथे बाउन्स न आणि इथे फलंदाज बाद होईल. पहिल्या चेंडूवरती सफलता ती प्राप्त करून दिली आहे. माघारी परतवला आणखीन एका बॅटरला. गॉन. बटाला प्रदीर्घ अनुभव इथे ऑफिशियल पंच म्हणून आपण त्यांना पाहतोय. त्यांच्या समवेत नीरज आपल्याला पाहायला मिळतात. तिथे विकेट येते. सुरेख टप्प्यावरती हाताळलंय. माघारी परतवलंय बॅटरला. आणखीन एका बॅटरला स्वस्तात बाद केलंय. इथे लवकुश उल्लेखनीय कामगिरी करतायत. उस्मान आलाय इथे बॅटिंग स्टान्स वरती. उस्मानला आपण पाहतोय. पुढचा बॉल जोरकस मारायचा होता. मोठ्या फटक्यासाठी जायचं होतं फलंदाजाला, परंतु बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन ते घडू शकलं नाही. पेस न बीट केलं कुठेतरी. त्याच अनुषंगाने इथे एक सिंगल ती परावर्तित केली आहे. 4 चेंडू इथे संपलेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये शेष राहतोय. पुढचा बॉल जोरकस मारायचा होता. कमरुद्दीनच्या बॅट मध्ये इथे चेंडू येत नाहीयेत. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. इथे
आपण पाहू शकतायत मैदानाच्या मागच्या साईडला जिथे ट्रेनचं जे काम आहे ते सुरू आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 18-18 आणि 3 षटकं इथे समाप्त झालेत. 6च्या सरासरीनं अल्प धावसंख्या ती मैदानाच्या आतमध्ये लागली आहे. स्ट्रगलमध्ये आहे परंतु चांगली बॅटिंग करावी लागणार आहे कारण की स्ट्रगल ते विसरून मैदानाच्या आतमध्ये खेळ करणं ते अंतिम 6 बॉल करिता ते महत्त्वपूर्ण असणार आहे. रोहित आलाय नवीन गोलंदाज स्लॉग ओव्हर करिता. पहिला बॉल पहिला दोल फंटास्टिक स्ट्रोक खेळलाय. तिथे चांगल्या रनिंग कॅचची ट्राय केली आहे क्षेत्ररक्षकानं. प्रयत्न सुरेख होते परंतु कॅच कॅरी करता आला नाहीये. थोडीशी गडबड झाली आहे. इथे एक सिंगल ती कंप्लीट करून दिली आहे. फटका चांगला सजवला होता. फॅन्सी स्ट्रोक खेळला होता परंतु बेनिफिट तो प्राप्त झाला नाहीये. कमी गतीनं हाताळलं. बाहेरच्या दिशेनं काढण्याचा प्रयत्न तो फसलाय. व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. कटरचा यूज केलाय परंतु अवांतर धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली आहे. पुढचा बॉल हातातनं निसटलाय आणि त्या निसटलेल्या बॉलवरती सिग्नल आलाय नो बॉल. इथे पंचांच्या सिग्नलची प्रतीक्षा ती केली जाते. नो प्लस डिक्लेअर. एकंदरीत 2 धावा त्या स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. फ्री हिटची संधी ती आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड 22-22. फ्री हिटची संधी ती असणार आहे मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर. आणखीन एक बॉल जोरकस मारायचा होता. पंच करण्याचा प्रयत्न तो असफल ठरलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू तो सरळ विकेटच्या मागे निघून गेलाय. पुढचा बॉल कमी गतीने हाताला स्लोवर वनला पिक केलाय. उंचावरनं लॉफ्ट केलाय बॉलला. इथे 2 क्षेत्ररक्षक त्यांच्या माध्यमातून झाली आहे गडबड. इथे पंचांचा सिग्नल आलाय. बिग ब्लास्ट बिग ब्लो षटकार. पुढचा बॉल आणखीन एकदा समोर मारण्याचा प्रयत्न केलाय. मिड ऑफ द क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. त्याने डिप्लाय झेल संपवलाय. उस्मानचा हा खेळ गॉन. नंदकुमार पाटील आयोजक आहेत निक पंकज दादा पाटील नगरसेवक. पंकज दादा पाटील नगरसेवक. पंकज दादा पाटील नगरसेवक. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मैदानी हो भरलाय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मैदानी हो भरलाय. स्कोर कार्ड ते जाऊन स्थिरावला गेलाय 29. नवीन बॅटर अजय तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. अजय पटेल. पुढचा बॉल शफळून खेळण्याचा प्रयत्न तो केला गेला होता. एक सिंगल तिथे परावर्तित केली आहे. स्कोर कार्ड 30-30. 5 चेंडू इथे समाप्त झाले. अंतिमचा एक बॉल त्याच्यावरती एक मोठा फटका तो येणं गरजेचं आहे. फायटिंग स्कोर तिथे उभारणं गरजेचं राहणार आहे. पुढचा बॉल कमी गतीने हाताळला. चांगला फटका सजवलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू रॅपिड वेगानं तिथे निघून चाललाय. थोडासा फंबल थोडीशी गडबड झाली आहे. रिकव्हरी सुरेख. त्याच अनुषंगाने इथे 31 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पहिला डाव तो इथे समाप्त झालाय. 1 शॉट असं दर्शवलं गेलंय आणि इथे ती एक धाव ती सुद्धा मायनस केली जाईल. स्कोर कार्ड मधनं विचार केला तर 31 धावांचं आव्हान ते असणार आहे. प्लीज विनंती करतोय फिल्डिंग टीम आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि दोन्ही ओपनिंग बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल व्हा. विदाऊट बॅड लाईट आपल्याला आजचं शेड्यूल ते कंप्लीट करायचं आहे. आपल्याकडे
खूप कमी वेळ तो शिल्लक राहिलाय. कोण कोण आहे? लवकुश आणि लवकुश आणि कोण आहे? लवकुश आणि कोण आहे? तुलसी नहीं है. अरे भाऊ एखाद्याची सिरीज जायची तशी ती. तुलसी हो. तुलसी हितेश भाऊ तुलसी आहे. बॅटर कोण आहे? दुसरा बॅटर लवकुश बरोबर कोण आहे? रोहित का? अरे पण असा जर झाला तर मग एखाद्याची सिरीज जायची ना फुकटची. बॅटर नेम प्लीज. लवकुश आणि रोहित अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 31 धावांचं आव्हान ते असणार आहे. इथे अजय आलाय ओव्हर क्रमांक 1 करिता. अजय त्याला आपण पाहतोय. आजच्या दिवसात हॅट्रिकचा बहुमान त्याच्यावरती पाहायला मिळालाय. एक महत्त्वपूर्ण मॅच संध्याकाळच्या सत्रातली एक रंगतदार लढत ती पाहायला मिळतीये. पहिला बॉल लवकुश जो स्ट्राईक एंडवरती आहे. पहिलाच बॉल सुरेख टप्प्यावरती हाताळणी केली आहे. फुलर लेंथ बॉल तो पाहायला मिळाला. योग्य पद्धतीनं पिच केलं, विकेटच्या मागे नेलंय. डॉट बॉल कंप्लीट केला गेलाय. लो स्कोरिंग मॅच ती जरूर आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांमध्ये 31चं आव्हान ते असणार आहे. परंतु चांगली गोलंदाजी केली तर ते आव्हान खडतर नक्कीच होईल. पुढचा बॉल उडवलाय, प्रहार केलाय, रॉकेट तो लॉन्च केलाय मैदानाच्या आतमध्ये. षटकार पहिला धमाका. लवकुश चांगली बॅटिंग करतोय. पुढचा बॉल जोरकस मारायचा होता. तोच प्रश्न इथे फसला गेलाय. विकेटच्या मागे विकेट किपरने टिपलाय. आणखीन एक झेल आणि संपवलाय या फलंदाजाचा खेळ. लवकुश बाद. आर रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगणार खेळ थँक्यू माननीय श्री संतोष यादव ना, माननीय संतोषजी यादव यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य 5,000 रुपये ते या स्पर्धेला आलंय. मी त्यांचा विशेष आभार व्यक्त करतोय. दिलीप आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दिलीपला आपण पाहतोय. पुढचा बॉल समोर मारलाय, सुरेख फटका सजवलाय, हुलकावणी दिली आहे क्षेत्ररक्षकाला. इथे आवाकाच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. सीमा पार आलाय आणि एक दर्जेदार चौकार. आर रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची. पहिल्या षटकामध्ये काउंटर अटॅक ते पाहायला मिळालंय बॅटिंग टीम कडनं. पुढचा बॉल सुरेख टप्प्यावरती हाताळलाय. यष्ट्यांच्या अगदी जवळून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेलाय. इथे चांगला कमबॅक बॉल तो पाहायला मिळालाय. 4 चेंडू समाप्त झाले. 10 धावीवरती स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलाय. अजय तो 5वा बॉल घेऊन तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. त्यानं टिपलाय, झेल संपवलाय. आणखीन एका फलंदाजाचा खेळ गॉन. जाऊन पोहोचलाय. 10 रन्स 5 चेंडू इथे समाप्त झाले. दिलीप तो माघारी परतलाय. ओव्हर कर दिया. ओव्हर हो गया ना. ओव्हर झाली. हाँ ओव्हर हुआ 5 बॉल. अरे दूसरा बॉलर आ गया भाई. इथे
अजय पडेल त्याला आपण पाहतोय. याआधी सुद्धा आपण अजयला पाहिलं. या संघामध्ये दोन अजय नावाचे खेळाडू खेळत आहेत. दोन रोहित नावाचे खेळाडू ते खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा इथे ऑन राईटचा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण ते सुरेख राहिलंय. वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि योग्य रिटर्न केलंय बॉलला. इथे एक सिंगल ती परावर्तित केली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 11-11. अजूनही 20 धावेची गरज आहे. पुढचा बॉल जेलची संधी होती ती दवडली गेली आहे. इथे डिक्लेअर झोनच्या दिशेनं चेंडू मार्गक्रमण करतोय. पुढचा बॉल चांगला बॉल डिलिव्हर केलाय. तिथे विकेट कीपर त्यानं केली आहे चुकी. डिक्लेअर झोनच्या दिशेनं तिथे मार्गक्रमण केलंय बॉलनं. एक ॲडिशनल धाव ती स्कोर कार्डवरती ॲड केली गेली आहे. आतापर्यंत अजय पटेलची गोलंदाजी ती सुरेख राहिली आहे. 3 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्यात. शॉर्ट बॉल यूज केलाय चांगल्या पद्धतीनं. इथे हाताळलाय बॉलला. बॅट्समनच्या रीच पासून कुठेतरी दूर ठेवलंय आणि त्याचाच फायदा इथे अजय पटेलला प्राप्त झालाय. डॉट बॉल तो सातत्यानं कंप्लीट केला गेलाय. इथे चेक असं दर्शवलं गेलंय. त्याच अनुषंगाने डेड बॉल तो कंप्लीट केला गेलाय. इथे बॉलर चेंज होताना आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ तो मार्गस्थ झालाय. 3 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्या. स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचले 13-13. 31चं आव्हान ते असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये रन चेसची जबाबदारी दोन्ही बॅटर्सवरती असणार आहे. विनय आलाय नवीन गोलंदाज. तिथे ओव्हर चेंज झाली आहे. त्याच अनुषंगानं विनय इथे आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल उंचावरती मारलाय. लांबच लांब मारण्याची मंशा ती दर्शवली गेली आहे. सीमा रेषेच्या जवळ आणखीन एक कॅच ड्रॉप केला गेलाय आणि इथे चौकार आलाय. चुकी झाली आहे आणि त्या चुकीचा भुगतान आणखीन एक आलाय. चौकार 4. इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 17. अजूनही 14 धावेची गरज ती असणार आहे. 14 चेंडूंमध्ये 14 धावेची गरज आहे. पुढचा बॉल हलक्याशा हाताने तिथे खेळण्याची मानसिकता ती दर्शवली होती. एक सिंगल कंप्लीट केली गेली आहे. दुसरी करिता इथे वळण्याचा मनसुबा तो प्राप्त झालाय. 2 धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्यात. सेन्सिबल क्रिकेट ते पाहायला मिळालंय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 19-19. अजूनही 12 धावीची गरज आहे 13 चेंडूंमध्ये. शेवटचा बॉल विनय निसटलाय चेंडू हातातनं, परंतु तिथे योग्य पद्धतीनं पनिशमेंट ते पाहायला मिळालं नाही आहे. डिक्लेअर झोनच्या दिशेनं चेंडू निघून गेलाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 20-20. 2 षटकं संपलेत. अजूनही 2 षटकं आणि बनवायचे आहेत 11. लो स्कोरिंग मॅच जरूर पाहायला मिळते. उस्मान आलाय. उस्मानचं हे षटक खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण की क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग मॅच ती चेस होताना आपण बऱ्याच वेळा पाहत नाही आहेत, कारण की दडपण ते खूप जास्त असतं. प्रत्येक डॉट बॉल तिथे विजयाचं समीकरण ते पुन्हा एकदा चेंज होताना आपण पाहणार आहोत. उस्मान आलाय. मोठी जबाबदारी असणार आहे. पहिला बॉल पंच केलाय. थ्रू द लाईन खेळलाय. तिथे फटका बसलेला, परंतु हुलकावणी दिली आहे. जजमेंट चुकलंय आणि इथे सीमा पार झालाय बॉल. आणखीन एक दर्जेदार दमदार चौकार.
लेवल नाव कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शित केली आहे. सेन्सिबल क्रिकेट आणि इथे विजयाची एक धाव ती परिपूर्ण केली गेली आहे. इथे विजयी संपादित केली आहे. शेवटच्या मॅच वरती शिक्कामोर्तब ते पाहायला मिळालंय. बॅटिंग टीम कोण होती? द्वारकाधीश ना? नाही नाही नाही, बॉलिंग टीम होती ना. रायझिंग टायटन्स विजयाच्या आपल्याला लक्ष शुभेच्छा असतील. आजचं जे शेड्यूल आहे ते इथेच कंप्लीट होत आहे. त्यानंतर आपण शेवटच्या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच आहे तो वितरित करणार आहोत. मिस्टर रोहित ठरतायत या मॅचचे हिरो, ज्यानं रनचेसमध्ये धुवाधार इनिंग ती पेशकश केली आहे. वैयक्तिक 17 धावीची इनिंग ती पेशकश केली. आणि इथे विकेट पण आहेत ना त्याच्या दोन. तो रोहित आता नक्की रोहित कोण आहे काय हा, तोच असेल. तो नाही, दोन रोहित आहेत ना ते. तोच आहे हा विकेट पण आहे. इथे 2 विकेट्स आणि त्यानंतर 17 धावा रोहितनं कंप्लीट केल्यात.